अकोल्यामधून एक महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर येते। असदुद्दीन ओवैसींच्या प्रचार सभेमध्ये मोठा गोंधळ झाला आणि राडा झाला आणि त्यानंतर पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला। नागरिकांची मोठी गर्दी उसळलेली होती आणि यामध्ये राडा झाला। पोलिसांना बळाचा वापर करावा लागलेला आहे, तर मंडप देखील पाडण्यात आलेला आहे। तर ही दृश्य या राड्याची आपण पाहतोय। अकोल्यामध्ये असदुद्दीन ओवैसींची प्रचार सभा होती आणि या सभेमध्ये मोठा गोंधळ झाला आणि त्यानंतर जमावाला शांत करण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागलेला आहे। तर काही गटांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याचं देखील या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय आणि या संपूर्ण गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केलेला आहे। आमचे प्रतिनिधी अमोल नांदुरकर आपल्याशी जोडले जातात। ते नेमकं काय झालं, राड्याचं कारण काय, त्यांच्याकडनं जाणून घेऊया। अमोल, नक्कीच आज असदुद्दीन ओवैसीची आज अकोला शहरात सभा होती। महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात त्यांची सभा होती, मात्र त्यांना पाहण्याकरता नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। त्या दरम्यान खूप मोठा तिकडे गोंधळ निर्माण झाला होता। त्यामध्ये पोलिसांना ते गोंधळ निर्माण करणाऱ्या लोकांना हटवण्यासाठी थोडासा सौम्य लाठीचार्जचा वापर करावा लागला। सध्याच्या परिस्थितीमध्ये परिस्थिती नियंत्रणात आहे। शुभम, ठीक आहे अमोल, अत्यंत महत्त्वाचे अपडेट तुम्ही या बातमीच्या संदर्भातले दिलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। तर असदुद्दीन ओवैसींच्या प्रचार सभेमध्ये हा गोंधळ झाला आणि त्यानंतर पोलिसांना बळाचा वापर करावा लागला। सौम्य लाठीचार्ज देखील पोलिसांनी केलेला आहे। तर अकोल्यातील ही दृश्य आपण पाहतोय। असदुद्दीन ओवैसींच्या प्रचार सभेत गोंधळ झाला होता, राडा झाला, काही गटामध्ये बाचाबाची देखील झाली आणि त्यानंतर परिस्थिती शांत करण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।